राहुरी नगरपालिकेची निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे। सर्वत्र या निवडणुकीची चर्चा चालू असताना आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलो आहोत। या ठिकाणी काही महिला मतदार आहेत, पुरुष आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या मनामध्ये काय आहे, पुरुषांच्या मनामध्ये काय आहे, एकंदरीत मतदारांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा आपण कौल जनतेच्या या माध्यमातून करत आहोत। काय सांगाल की आता प्रभाग क्रमांक 3 मधील आपण मतदार आहोत, मतदानाला सामोरं जाताना एक काय तुमच्या मनामध्ये अपेक्षा आहे? आम्हाला फक्त आमच्या हक्काचा आणि आमचं तातडीचं जे काम असेल तो करणारा, वेळेवर धावून येणारा मनुष्य आम्हाला पाहिजे आणि आमच्या हक्काचा माणूस आम्ही निवडले आहे, तर त्याला आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा। कसा नगरसेवक हवा आपल्याला? आमचा नगरसेवक म्हणजे रात्रंदिवस आमच्यासाठी काम करणारा पाहिजे, ज्याला आम्ही कळकळीने आम्ही जे सांगू तो सुद्धा आमच्या कळकळीने काम करणारा असावा आणि एवढंच असं सांगायचं। यापूर्वी 5 वर्षापूर्वी या ठिकाणी संचालक मंडळ होतं, नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते। आता मात्र 4.5 वर्ष या ठिकाणी प्रशासक राज होतं। या दोन वेगवेगळ्या याच्यात तुम्हाला कामकाज कसं वाटलं नगरपालिकेचं? ह्या मागील 5 वर्षामध्ये म्हणजे आमच्या ज्या समस्या होत्या, समस्या तर जाऊ द्या, पण इथपर्यंत आमच्या प्रभाग क्रमांक 3 पर्यंत कोणी आलेलं नाही आम्हाला विचारायला की तुमच्या अडचणी काय व तुमच्या अपेक्षा काय। त्यामुळं आम्हाला आमच्या हक्काचा माणूस इथे पाहिजे आहे की जो आमच्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाईल किंवा प्रत्येक अडचणी आमच्या पूर्ण होईल, असा हा हक्काचा माणूस आम्हाला गणेश भाऊ धाडगे हे आम्हाला या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाहिजे आहे, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। यापूर्वी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, आरोग्याची असेल, लाईटची असेल, रस्त्याची असेल, कसं कामकाज? नाही, आम्ही प्रत्येक वेळेस नगरपालिकेमध्ये पाण्याची दूषित पाण्यासाठी किंवा रस्त्यासाठी अशा बऱ्याच अडचणींना आम्ही दखल देण्यासाठी गेलो होतो, पण आमच्या कोणत्याही समस्या या पूर्ण झाल्या नाहीत। त्यामुळे आम्हाला मागील 5 वर्षामध्ये कोणतेही फायदे मिळालेले नाहीत। पूर्वी 5 वर्षापूर्वी ही अशीच परिस्थिती होती की प्रशासकीय राजमध्ये अशी परिस्थिती? प्रशासकीय राजमध्येच होती, कारण त्यापूर्वी प्राजक्त दादा तनपुरे आणि आमच्या उषा वहिनी ह्या प्रत्येक अडचणी आमच्या सॉल्व्ह करत होत्या, त्यामुळे आम्हाला त्यावेळेस कोणतीही अडचण नव्हती। काय सांगाल की मावशी, आता मतदानाला जायचंय काही काळामध्ये, काय मनामध्ये अपेक्षा आहे? अपेक्षा एवढीच आहे की असा उमेदवार किंवा असा नगरसेवक आम्हाला पाहिजे, त्याने आमच्या हाकेला होऊ दिली पाहिजे। कामकाज कसं राहिलं या ठिकाणी? पूर्वीच नाही, योग्य नव्हतं, प्रभारीमध्ये नव्हतं, दुसऱ्या होत्या त्यावेळेस योग्य नव्हतं। आम्हाला प्रत्येक अडचणीला तोंड देतच यावं राहिलं। कुठल्या अडचणी निर्माण होत होत्या प्रभागामध्ये? रस्ता, पाणी, गटारी, लाईट, ते सगळ्याच अडचणी होत्या। सांडपाणी असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, हे सर्व अंतर्गत गटारी पण नाहीयेत। पाणी जर आज एखादी गटार फुटली तर 8 दिवसानंतर कुणीतरी येते, तोपर्यंत डास हे सगळे आणि महामारी लगेच फैलवते। स्वच्छता नाही, काही नाही आणि कुठल्याही अशा सुविधा देत नाहीयेत ते। जोपर्यंत आम्ही स्वतःहून आंदोलन करणार नाही, तिथपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत इथपर्यंत कुणीच येत नाहीये। कधी होत होतं? पूर्वीपासून होतंय की आता? नाही, आता ह्या 5 वर्षात झालं। या अगोदर आपल्या उषा वहिनी, दादा यांच्या मार्फत व्हायचं आणि आमचा जो हक्काचा माणूस आहे त्याकडे पद नसतानाही तो माणूस प्रत्येक क्षणाला धावून यायचा, अरे राहू द्या, मी करतो असं म्हणून त्यांनी स्वतः केलंय। पण जर त्यांच्याकडे पद असलं तर अजून चांगलं काम होतील, त्यामुळे आम्हाला ते पाहिजे म्हणून आम्ही त्यांचं नाव सजेस्ट केलंय। नंदू तनपुरे। काय काम काय केले? सगळे केले, लाईटीचे केले, डोलाचे केले, सुखदुःखात हजर झाले। अजून किती मदत पाहिजे ना आपल्याला? विकास कामं केलीत का कुठे? विकास कामं करते। तनपुरेवाडी परिसर आहे, नंदूभाऊ तनपुरे यांचा बहुमोलाचा वाटा आहे। तसंच मी अंगणवाडी मदतनीस आहे। आमच्या शाळेमध्ये भरपूर सुविधा त्यांनी केलेल्या आहेत आणि करतही राहतील, ही अपेक्षा आम्हाला आहे। त्यांचा आणि लोकसंपर्क आहे का ते कामाबद्दल काही? भरपूर सौर ऊर्जा म्हणा, रस्ते, पाण्याची सुविधा, हे सगळं त्यांनी पूर्ण केलेलं आहे। अध्यक्ष कसा पाहिजे, काय वाटतंय? काम करणारा पाहिजे। कोण काम करेल असं म्हणजे जे काय जनता जे त्यांना निवडून देईन, माणूस पाहून त्यांचं कार्य चांगलं असलं, त्यांनी हे जनता त्यांना निवडून देईन असा माणूस पाहिजे। पूर्वीच्या नगर जे सेवक होते तुमच्या वार्डातले, त्यांनी केलेत का कामं काही? केलेले, मी ते नाही म्हणत नाही, मी काही त्यांना विरोध करीत नाही, दोष देत नाही। कामं केलेले मी म्हणत नाही, मी देखील आहेत। काय सांगाल की आता निवडणूक जवळ आली, मतदान करायचं, एक प्रभागामध्ये कसा नगरसेवक हवा, कसा नगराध्यक्ष हवा? राहुरी नगरपालिका 2025 साठी जे नगरसेवक पदासाठी जे इलेक्शन होत आहे
यामध्ये आपण म्हटलं जातं की स्वच्छ गाव सुंदर गाव ही संकल्पना मांडलेली आहे. तर राहुरी शहराचा नावलौकिक जो आहे पूर्ण महाराष्ट्रात आहे. राहुरी शहरासाठी जे राहुरी शहराला ओळखलं जातं की त्याच्या नावावरून विद्यापीठ असेल, धरण सुविधा इत्यादी असेल ते ओळखलं जातं. परंतु आजकाल 4.5 वर्ष जे प्रशासन होतं त्या काळात थोडं नागरिकांच्या सुविधा असतील, आरोग्याची सुविधा असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, राहुरीमधील तुम्ही रस्ते तर पाहिले तर ती रस्त्यांची सुविधा असेल तर अतिशय रस्त्यांची सुद्धा अशी दुर्दशा झालेली आहे. त्यापूर्वी जी सत्ता होती त्या काळात व्यवस्थित शासनाकडे व्यवस्थित लोकांच्या ज्या गरजा होत्या, लोकांचं जे आरोग्य होतं, सांडपाण्याची सुविधा असेल, मूलभूत गरजा असतील याच्याकडे एकदम प्रकर्षाने एकदम निष्ठापूर्वक लक्ष दिलं जाईल. तर अशी आम्हाला अपेक्षा आहे की पुन्हा या राहुरी शहराचा नावलौकिक हा पूर्ण राज्यात झाला पाहिजे. हे राहुरी शहर एक नावाने आणि एक प्रतिष्ठित स्वच्छ सुंदर असं राहुरी शहर ओळखलं गेलं पाहिजे. त्या दृष्टीने आपल्या हक्काचा उमेदवार आपल्याला या गावासाठी आवश्यक आहे. आपल्याला जो आपल्या गरजा, आपल्या राहुरीची जी आरोग्य व्यवस्था असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, इतर ज्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा असेल याकडे लक्ष देणारा जाणीवपूर्वक असं सरकार परत पुन्हा येण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य असा उमेदवार या ठिकाणी आमच्या या प्रभाग 3 साठी द्यावा अशी विनंती. गेल्या काळामध्ये कामकाज नगरपालिकेचं चांगलं राहिलं, परंतु प्रशासकीय राजमध्ये अनेक नागरिकांच्या गैरसोय झाल्यात. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील राहुरीचं नाव हे नावलौकिक होईल असेच उमेदवार प्रभागामधून आणि नगराध्यक्षपद व्हावे अशी एकंदरीत प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांची देखील इच्छा या ठिकाणी व्यक्त केली जाते. गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी.